तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात आपण भाषण ऐकणार आहोत, हवामान अंदाज ऐकणार आहोत आणि एका छानशा गीताचा आनंद देखील घेणार आहोत. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, जनावरांमधील गोचीड नियंत्रण या विषयावर भाग्यश्री बेलसरे, पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना राजुरा यांचं भाषण आता आपण ऐकूया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर भाग्यश्री हरिहर बेलसरे, पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1, विरूर स्टेशन, तालुका राजुरा, जिल्हा चंद्रपूर येथे कार्यरत आहे. आज मी जनावरांतील गोचीड नियंत्रण या विषयावर बोलणार आहे. जनावरांतील परोपजीवी कृमी म्हणजे काय? जनावरांतील परोपजीवी कृमी म्हणजे जे कृमी त्यांचे दैनंदिन भरण पोषणाकरिता जनावरांवर उपजीविका करतात. परोपजीवी कृमींचे 2 प्रकार आढळतात: बाह्य परोपजीवी आणि आंतरपरोपजीवी. बाह्य परोपजीवीमध्ये गोचीड, उवा, पिसवा, ताप इत्यादींचा समावेश होतो. आंतरपरोपजीवीमध्ये पोटातील जंत यांचा समावेश होतो. यापैकी महत्त्वाचा बाह्य परोपजीवी म्हणजेच कीटकवर्गीय गोचीड. हे गोचीड जनावरांचे रक्त शोषतात, तसेच त्यांच्या शरीरात विषारी द्रव सोडतात. त्यांच्या मार्फत अतिशय जीवघेण्या आजारांचा, जंतूंचा जनावरांच्या शरीरात प्रसार होतो. आपल्या देशातील जनावरांच्या अंगावर बुफिलस, हायलोमा, रिपिसिफॅलस इत्यादी जातीचे गोचीड प्रामुख्याने दिसून येतात. गोचीडांच्या प्रादुर्भावामुळे जनावरांचे शरीर स्वास्थ्य आणि उत्पादकता यावर परिणाम होत असतो. गोचीडामुळे जगातील जवळजवळ 80% जनावरे बाधित होत असतात. देशातील उष्ण हवामान, आर्द्रता त्यांच्या वाढीस पोषक असतात. गोचीडांमुळे जनावरांमध्ये थायलेरियासिस, गोचीड ताप व रक्तमूत्र सारखे रोग होतात. तसेच सततच्या रक्त शोषणामुळे जनावरांना अशक्तपणा येतो, दूध उत्पादन घटते, बैलातील कार्यक्षमतेत घसरण होते आणि कधीकधी तर जनावरे दगावतात सुद्धा. गोचीड होण्याची कारणे मुख्यतः गोठ्यातील अस्वच्छ पृष्ठभाग, भिंतीवरील छिद्रे, फटी, बिडे यामध्ये गोचीड लपून बसतात आणि जनावरांना बाधित करतात. यामुळे गोठ्याच्या भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, दलदलीचा नसावा, जनावरांच्या त्वचेची योग्य निगा राखावी. गोचिडीचा जीवनक्रम. गोचिडीचे आयुष्य 2 ते 3 वर्षांचे असते. यामध्ये गोचीड विविध प्रकारच्या 4 जीवन अवस्थेमधून जाते. मादी जनावरांच्या त्वचेवर रक्त शोषून वाढते आणि नराबरोबर समागम झाल्यावर खाली जमिनीवर पडून योग्य सुरक्षित ठिकाणी एका वेळी 3 ते 5 हजार अंडी घालते. अंड्यांमधून 6 पायाची अळी सदृश लार्वा बाहेर पडते. ही अळी जनावरांच्या शरीरावर चिकटते, बरेच दिवस रक्त शोषून मोठी होते आणि परत जमिनीवर पडते. 2 आठवडे उलटल्यावर 8 पाय असलेल्या तिसऱ्या निंब अवस्थेमध्ये परावर्तित होते. या अवस्थेमध्ये परत जनावरांच्या शोधात राहून त्वचेवर चिकटते. निंब अवस्थेमधून नंतर मोठ्या गोचीड अवस्थेमध्ये रूपांतरित होते. भरपूर रक्त शोषून मोठे होऊन परत समागम होतो. यानंतर नराचा मृत्यू होतो. मादी अंडे दिल्यानंतर मरण पावते. अशा प्रकारे जीवनचक्र सुरू राहते. गोचीड प्रादुर्भावाची जनावरांतील लक्षणे: रक्तक्षय, ॲनिमिया. गोचीड जनावरांच्या कातडीवर चिटकून बसतात. आपली सोंड त्वचेत खुपसून जनावरांचे रक्त शोषतात. एक गोचीड 0.5 ते 2 ml एवढे रक्त पिते. यामुळे जनावरांमध्ये रक्तक्षय होऊन अशक्तपणा येतो. त्वचेची इजा. गोचीडांच्या प्रादुर्भावामुळे जनावरांच्या त्वचेमध्ये सूक्ष्म स्वरूपाच्या जखमा होतात. खाज सुटल्यामुळे जनावर टोकदार वस्तूंवर अंग घासते. त्यामुळे जखमा होऊन कातडीचे बुरशीजन्य आणि विषाणूजन्य त्वचा रोग होतात. जखमा होऊन माशी बसल्यामुळे किडे पडतात. पॅरालिसिस. गोचीड रक्त शोषणापूर्वी त्वचेमध्ये सोंडेतील स्राव ओकून मग रक्त पितात. या स्रावामुळे विषबाधा तसेच प्रचंड खाज सुटते. विषबाधेमुळे काही जनावरांमध्ये पॅरालिसिस झालेला दिसतो. विविध आजार. गोचीडांद्वारे जनावरांच्या शरीरात ओकलेल्या स्रावामध्ये काही अतिशय गंभीर आजार निर्माण करणारे एकपेशीय जीवाणू आणि रक्त आदी जीव हिमोप्रोटोझोआ रक्तामध्ये सोडले जातात. त्यामुळे रक्तातील पेशींना संसर्गजन्य रोग होऊन अतिशय गंभीर असे थायलेरियासिस
बेबिशियोसिस, अॅनाप्लाझ्मोसिस, एर्लिशियासिस, लाईम इत्यादी आजार होऊन जनावरे दगावतात. या आजारांचे प्रमाण सध्या आपल्या देशातील संकरित तसेच देशी जनावरांमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात दिसते. ताण, गोचिड प्रादुर्भाव झालेले जनावर खंगू लागते. जनावरे बेचैन होतात. त्यांच्या खाण्यापिण्यावरचे लक्ष उडते. त्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता आणि उत्पादकता कमी होत जाते. दुर्लक्ष झाल्यास असे जनावर दगावू शकते. अधिक श्रम आणि ताण यामुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन इतर विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य संसर्गजन्य जीवघेणे आजार होतात. जनावरांच्या अंगावरील गोचिड नियंत्रण. गोचिड नियंत्रणासाठी विविध रासायनिक गोचिडनाशके वापरली जातात, जसे की डेल्टामिथ्रिन, सायपरमेथ्रिन, सुमिथिओन, मॅलेथिओन, अमित्राज अशा प्रकारची विविध गोचिडनाशके उपलब्ध आहेत. ती पशुवैद्यकांच्या सल्ल्याने वापर करावीत. पाण्यामध्ये अशा औषधांचे द्रावण तयार करून त्याने जनावरांची अंघोळ घालावी किंवा पॉवर स्प्रे पंपने अंगावर फवारावे. आयव्हरमेक्टिन सारखी औषधे आतील व बाह्य परोपजीवीवर गुणकारी असतात. बिनविषारी विपरीत न घडवणारी काही आयुर्वेदिक औषधेही उपयोगात आणता येतात. जैविक कीटकनाशके, गोचिडनाशके सुद्धा वापरली जातात. यामध्ये बुरशीजन्य कीटकनाशके मेटाझियम बुरशी बाजारात उपलब्ध आहेत. 5 ग्राम बुरशी, त्यामध्ये 5 ml दूध व 5 ml सोयाबीन तेल हे पदार्थ 1 लिटर पाण्यामध्ये टाकून ढवळून घ्यावे व ते गोठ्यात फवारणी करावी. हे पावसाळ्यात वापरावे. ही बुरशी पावसाळ्यात जास्त काम करते, त्यामुळे उन्हाळ्यात वापरू नये. गोचिड निर्मूलनासाठी बाजारात अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत, परंतु एकाच औषधाचा सातत्याने वापर केल्यास गोचिडांना त्या औषधांची सवय होऊन त्याचा प्रतिकार निर्माण होतो. परिणामी औषधाचा परिणाम कमी झालेला दिसून येतो. असे होऊ नये म्हणून दर 2 ते 3 महिन्यांनी औषधे बदलावीत. जनावरांच्या गोठा परिसरातील गोचिड निर्मूलन. गोचिड प्रादुर्भाव झालेल्या गोठ्यातील शेण, मूत्र, मिश्रित माती पूर्णपणे खरडून घ्यावी. जनावरांचा गोठा आणि परिसर स्वच्छ ठेवावा. महिन्याला गोठ्यात चुन्याची सफेदी लावावी. जमिनीवरील दगड, विटा, मॅट इत्यादी उचलून त्याखालील जागेची स्वच्छता करावी. गोठ्यातील जमिनीवरील भेगा, खड्डे, छिद्रे बुजवून रासायनिक आणि हर्बल गोचिडनाशकांचे द्रावण प्रभावी मात्रेमध्ये शिंपडावे. तसेच शक्य असल्यास भिंती, त्यावरील भेगा, खड्डे, छिद्र आगीच्या बंदुकीने जाळून घ्याव्यात. नवीन जनावर कळपात आणण्या अगोदर काही दिवस वेगळे बांधावे. निरोगी झाल्यावर कळपात सोडावे. चरायला जाणाऱ्या जनावरांचा दररोज खरारा करून मगच गोठ्यात बंदिस्त करावे. उंदीर, घूस यांसारख्या उपद्रवी प्राण्यांचा बंदोबस्त करावा. गोठा लाकडी असल्यास लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने खरडपट्टी करून अंडी व गोचिडांची अवस्था गोठ्याच्या बाहेर जाळून टाकावी. कुरणामध्ये जनावरे एकाच ठिकाणी न चरता रोटेशन पद्धतीने चारावे. तसेच गावरान कोंबड्या ह्या गाई म्हशींच्या अंगावरील गोचिड खाऊन त्यांची संख्या नियंत्रणात ठेवतात. गोचिडनाशकांचा वापर करताना घ्यावयाची काळजी. गोचिडनाशकांचा वापर करताना जनावरांचे तोंड, डोळे आणि नाक योग्य पद्धतीने झाकून घ्यावे. रबरी हातमोजे वापरावेत. गोचिडनाशके वारा असताना फवारणे टाळावे. जनावरांच्या अंगावर जखमा असल्यास झाकून घ्यावा. गोचिडनाशकांचा योग्य प्रमाणात वापर करावा. जनावरांचे फवारणे आणि अंघोळ घालणे ठराविक वेळाने करावे. त्यानंतर त्यांना उन्हात उभे करावे. अशा या बाह्य परोपजीवी गोचिडांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. पशुपालकांनी आपल्या सर्व जनावरांचे एकात्मिक गोचिड निर्मूलन करणे आवश्यक आहे. यामुळे पशु हे स्वस्थ राहतील, दुधाचे उत्पादन वाढेल आणि निरोगी राहतील. तर मंडळी, आत्ताच आपण जनावरांमधील गोचिड नियंत्रण या विषयावर भाग्यश्री बेलसरे, पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना राजुरा, जिल्हा चंद्रपूर यांचं भाषण ऐकलं.